Welcome to the Focus Academy. Lecture has been presented by Ganesh Palve from Focus Academy, and this is the 10th Science 2 lecture both in English and Marathi medium. So last lecture we started with life processes in living organism. That was the part 1. Today it will be the second lecture of the same chapter. So we'll quickly revise whatever we learned in the last lecture. सो वी स्टार्टेड विथ लाईफ प्रोसेसेस. आपण आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया कोणत्या असतात त्या आपण बघितल्या. त्याच्यामध्ये आपण रेस्पिरेशन प्रोसेस डिटेलमध्ये बघितली आणि त्याच्यातले वेगवेगळे ऑर्गन इन्व्हॉल्व्स बघितले. त्यानंतर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आणि लाईफ प्रोसेसेसमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी असते ती एनर्जी कुठून येते, व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ एनर्जी, कार्बोहायड्रेट्सपासून किती एनर्जी मिळते, ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट टाईम शिकलो. त्याचबरोबर आपण काही बेसिक टर्म शिकलो ज्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन असेल, दॅट विल बी ऑफ एरोबिक एनएरोबिक टाईप. CHO म्हणजे काय, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय. सो लॉट ऑफ थिंग्स वी लर्न इन फर्स्ट लेक्चर, दॅट वॉज द बेसिक. आणि आता आपण आज डिटेलमध्ये शिकणारे प्रोसेस, दॅट विल बी द ऑक्सिडायझेशन ऑफ ग्लुकोज. सो फर्स्ट स्टेप जी आहे ऑक्सिडायझेशन म्हणजेच ग्लुकोजचे ऑक्सिडीकरणमधली ती आहे ग्लुकोज विघटन. आणि आता आपण ती स्टेप जरा डिटेलमध्ये बघूया. ओके, सो ग्लुकोज विघटनमध्ये काय होतं ग्लायकॉलिसिसमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझममध्ये ग्लायकॉलिसिसला सुरुवात होते. आता सायटोप्लाझम म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती असेल. सायटोप्लाझम म्हणजे ही जी आपली सेल असते, ओके, त्याच्यामध्ये मध्यभागी काय असतं, न्यूक्लियस म्हणजे आपण याला केंद्रक बोलतो. आणि हे आजूबाजूला जे असतं सेलच्या पूर्ण साईटला जे लिक्विड असतं त्याला आपण बोलतो सायटोप्लाझम, पेशीद्रव्य बोलतो. सो तुम्हाला कधीतरी गाळलेली जागा, रिकाम्या जागा किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये विचारतात ग्लायकॉलिसिस ऑकर्स इन डॅश डॅश. सो सायटोप्लाझम हे लक्षात ठेवा, पेशीद्रव्यामध्ये. आणि ग्लुकोजचा जो मॉलिक्यूल असतो हा स्टेप बाय स्टेप या प्रोसेसमध्ये ऑक्सिडाईज होतो. सो आपल्याला याचा आउटपुट जर कोणी विचारलं व्हॉट इज द आउटपुट ऑफ ग्लायकॉलिसिस, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे देर आर 2 मोलेक्युल्स प्रोडक्शन, पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. सो ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की आउटपुट जे असतं ग्लायकॉलिसिसचं, ज्याच्यामध्ये 2 मोलेक्युल होतात फॉर्म पायरुविक ॲसिडचे, 2 मोलेक्युल ATP, 2 मोलेक्युल NADH2 आणि 2 मोलेक्युल ऑफ वॉटर. सो ही प्रोसेस जी ग्लायकॉलिसिसची असते ती एकंदरीत आपल्याला काय आउटपुट देते एका लाईनीत जर सांगायचं झालं तर तुम्हाला 2 मोलेक्युल प्रत्येकाचे हे लिहायचे आहेत. पायरुविक ॲसिडमध्ये सो ॲसिटाइल कोएन्झाईम जे आहे, ॲसिटाइल कोएन्झाईम विल ॲक्ट ॲज अ enzyme. So if you don't know enzyme is nothing but the catalyst. All the reactions that occurs, this enzyme will help in the process of this reaction फास्ट करण्यासाठी एन्झाईम्स वापरले जातात. सो पायरुविक ॲसिडचं जे आउटपुट असतं ते ॲसिटाइल कोएन्झाईम अँड 2 NADH2 अँड 2 CO2 molecules. So all in all what you have to remember is in glycolysis 2 molecules of pyruvic, ATP and NADH2 are formed, and again from pyruvic acid to acetyl coenzyme to NADH2 and to CO2. So this was the first slide. I will tell you what is the NADH2. So NADH2 is nothing but, here you have given nicotinamide adenine dinucleotide. So these are the dinucleotide. Di means 2 molecules of nucleotide, nicotinamide and adenine, these are the compounds. So all in all NADH2 means nothing but the nicotinamide adenine dinucleotide, and this FADH2 is flavin adenine dinucleotide, it is also a dinucleotide. So all these names you have to remember. These components or these compounds are enzymes which are formed in cell during the cellular respiration. Enzymes help in the reaction to proceed further fast, and this diagram is from next slide, that will be TCA cycle. TCA cycle means tricarboxylic acid cycle. So we'll first see what is TCA cycle and then I'll explain the details of that TCA cycle. So आपण जे ॲसिटिल किंवा याला ॲसिटाइल कोएन्झाईम जे म्हणतात, जे पायरुविक ॲसिडपासून फॉर्म झालेलं, त्याला तुम्ही शॉर्टकटमध्ये बोलू शकता ॲसिटाइल CoA
किंवा ॲसिटाईल कोएन्झाईम ए याचे जे रेणू असतात ते तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतात. तंतुकणिका ही प्रत्येक सेलमध्ये असते. जो तंतुकणिकेमध्ये हे प्रवेश करतात ॲसिटाईल CoA. ओके, तिथे काय होतं, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र म्हणजे एक सायकल असते. ही सायकल जी असते ही रिॲक्शनद्वारे ॲसिटाईल CoA किंवा ॲसिटाईल कोएन्झाईमवर यांची प्रतिक्रिया होते आणि या रेणूतील जो ॲसिटाईलचा जो भाग असतो, कोएन्झाईममधला जो ॲसिटाईल असतो त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. सो फर्स्ट पार्टमध्ये ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. त्याच्यापासून पायरुविक ॲसिड, त्याच्यापासून पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाईल CoA आणि ॲसिटाईल CoAचं ऑक्सिडीकरण होऊन परत एकदा CO2, H2O, NaDH2 आणि FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. सो बघा, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होताना काही आपल्याला NaDH2 भेटतात. TCA सायकलमधून पुन्हा आपल्याला काही NaDH2 आणि FADH2 भेटतात. ओके, सो बोथ मोलेक्युल्स जे असतात ॲसिटाईल CoAचे जे पायरुविक ॲसिडपासून भेटले ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात आणि तिथे त्यांच्यावर TCA सायकल रिॲक्शन होते किंवा ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड रिॲक्शन होते आणि याचं आउटपुट काय असतं, आपल्याला जो ॲसिटाईल जो असतो, ॲसिटाईल पार्ट कोएन्झाईममधला तो पूर्ण ऑक्सिडाईज होतो आणि त्यापासून CO2, H2O, NaDH2 आणि FADH2. सो जर तुम्ही मागची स्लाईड बघितली तर बघा इथे TCA सायकल दिसते. ह्या TCA सायकलमध्ये NaDH2 बाहेर पडला, ओके, FADH2 बाहेर पडला, NaDH2 बाहेर पडला, NaDH2. ओके, सो दिस इज द आउटपुट. आणि पायरुविक ॲसिडची एंट्री होते, फॅटी ॲसिडची एंट्री होते तंतुकणिकेमध्ये. सो ही पूर्ण जी आहे ती तंतुकणिका आहे, त्याच्यामध्ये इनपुट आणि हे आउटपुट. सो दरवेळी आपल्याला हे जे डायन्यूक्लियोटाइड्स भेटत आहेत NaDH2, FADH2, याचा फायदा काय तर ते तुम्हाला स्टेप 3मध्ये कळेल. या NaDH2 आणि FADH2 पासूनच आपल्याला ॲक्च्युली एनर्जी भेटते, ATP भेटतं आणि ATP इज नथिंग बट ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट, हे तुम्हाला माहिती आहे. सो ATP मिळवण्यासाठी आपल्याला ग्लुकोजचं आणि पायरुविक ॲसिड असेल, ॲसिटाईल कोएन्झाईम असेल, यांचं रूपांतर कशात करायला लागतं, NaDH2 आणि FADH2 मध्ये. ओके, so this was the second slide. In third slide we have ETC cycle or ETC reaction, याला आपण बोलतो इलेक्ट्रॉन वहन साखळी. याच्यामध्ये काय होतं, आता जे NaDH2 मोलेक्युल भेटले आत्तापर्यंत आणि FADH2 ते ड्युरिंग ऑल अबाव प्रोसेस ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सायकलमध्ये भाग घेतात. म्हणजे ॲक्च्युली ऊर्जेचं वहन करण्याचं कार्य हे दोन करतात आणि याच्यापासूनच ATP तयार होतात. म्हणजे बघा, जो इलेक्ट्रॉनला वाहून नेतो तो एनर्जी असते त्याच्यात, कारण इलेक्ट्रॉन इज द ॲक्टिव्ह मोलेक्युल आणि इलेक्ट्रॉनचं वहन करण्याचं काम NaDH2, FADH2 करतात. त्यामुळे 3 molecules of ATP are obtained from NaDH2 molecule. सो एक NaDH2 पासून आपल्याला किती ATP मोलेक्युल मिळतात, 3, आणि तुम्हाला 2 मोलेक्युल ऑफ ATP भेटतात फ्रॉम FADH2. सो FADH2 पासून तुम्हाला 2 molecules ऑफ ATP भेटतात. सो यू गोट दिस पॉईंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे माहिती पाहिजे की एका NaDH2 पासून किती आणि एका FADH2 पासून किती, दोघांचे फुल फॉर्म माहिती पाहिजेत. ETC रिॲक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे हे दोनच पॉईंट की these molecules NaDH2 and FADH2 take part in ETC reaction and what is the output, 3 molecules of ATP from 1 NaDH2 and 2 molecules of ATP from 1 FADH2 molecule. मराठीमध्ये देखील सोपं आहे. तंतुकणिकामध्ये ही प्रोसेस राबवली जाते आणि एका NaDH2 पासून 3 आणि एका FADH2 पासून 2. सो मी जर बोललो की माझ्याकडे 5 NaDH2 आहेत आणि 6 FADH2 आहेत, तर माझ्याकडे एकूण किती ATP तयार होतील. सो हे तुम्हाला समजलं पाहिजे की इकडे 5 त्रिक 15, कारण 5 NaDH2, 5 त्रिक 15 प्लस 6 दुने 12 आणि एकूण 27. So 27 molecules of ATP can be found from this much of molecule. Okay, now we'll see what is the ATP in detail little bit. तुम्हाला ATP मधलं थोडं त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ATPचा फुल फॉर्म असतो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, हे तुम्हाला माहिती आहे. पण ते कशाचे बनलेले असतात ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, हे एनर्जी रिच मोलेक्युल असतात, बरोबर, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि एनर्जी यांच्यामध्ये स्टोर्ड असते इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स ऑफ अटॅच्ड. सो नेक्स्ट तुम्हाला मी स्लाईड दाखवतो. बघा, हा जो आहे तो ATPचा एक मोलेक्युल आहे. याच्यामध्ये ॲडेनाईन आणि ही रायबोस शुगर आहे, बरोबर, आणि इथे फॉस्फेटचे बॉन्ड आहेत विथ मोर एनर्जी.
सो फॉस्फेटचे 3 बॉन्ड आहेत बरोबर. जर बॉन्ड ब्रेक झाला तर एनर्जी रिलीज होते, नेहमी लक्षात ठेवा. एनी टाइम वेन बॉन्ड इज ब्रोकअप द एनर्जी इज रिलीज. सो ॲडिनेसिन ट्रायफॉस्फेटमधून ॲडिनेसिन डायफॉस्फेट तयार झाला आणि इथे बॅटरी जी ग्रीन होती ती बॅटरी इकडे रेड झाली, याचा अर्थ हा डिस्चार्ज झाला बरोबर. सो जर तुम्हाला कोणी विचारलं की ATP मध्ये काय काय असतं, तर ATP रेणू जो असतो तो फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना बंधांनी जोडलेले असतात आणि त्याच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते. हे जिकडे दिलं एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड. ओके. सो रासायनिकदृष्ट्या केमिकल कंपोजिशन जर ATPचं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला याच्यामध्ये माहिती पाहिजे की याच्यामध्ये नायट्रोजन बेस्ड, ओके, नायट्रोजनस कंपाऊंड असतात. कोणते कोणते कंपाऊंड? ॲडेनाईन, पेंटोस शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप. ओके. सो जी पेंटोस शुगर म्हणजे 5 कार्बन असणारी. सो रायबोज इज नथिंग बट पेंटोस शुगर. नायट्रोजनस कंपाऊंड इज नथिंग बट ॲडेनाईन. ॲडेनाईन हा नायट्रोजनस कंपाऊंड आहे आणि 3 फॉस्फेट ग्रुप असतात. सो जर तुम्हाला कोणी विचारलं की ATP मध्ये काय काय असतं, ओके, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ ATP, तर तुम्ही आरामशीर सांगू शकता ATP मध्ये रायबोज शुगर असते, ॲडेनाईन असतात आणि फॉस्फेट बॉन्ड असतात, 3 फॉस्फेट बॉन्ड. ओके, जे की एकदम स्ट्रॉंग बॉन्ड एकमेकांशी कनेक्ट असतात आणि आवश्यकतेनुसार मग हा बॉन्ड ब्रेक झाला की त्याच्यातून एनर्जी रिलीज होते, आवश्यकतेनुसार जशी एनर्जी लागेल तशी. सो रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते, म्हणून ATPला ऊर्जेचे चलन असे म्हणतात. सो बॉडीला जर एनर्जी पाहिजे असेल तर बॉडी काय करते? मायटोकॉन्ड्रियाला सांगते, मायटोकॉन्ड्रिया ATP आपल्याला प्रोव्हाइड करते, म्हणजेच एनर्जी प्रोव्हाइड करते, म्हणून ATPला एनर्जी करन्सी देखील म्हणतात. एनर्जी करन्सी म्हणजे चलन. सो तुम्हाला जर एनर्जी पाहिजे असेल तर तुम्ही ATP पाहिजे असेल तर तंतुकणिका इंटर्न सगळ्या रिॲक्शन करते आणि मग ही रिॲक्शन अशा प्रकारे, हे बघा हे सेम राहतं बरोबर, ॲडेनाईन रायबोज सेम राहते, फक्त फॉस्फेट बॉन्ड ब्रेकअप होतं, ट्रायपासून डायमध्ये रूपांतर होतं आणि एनर्जी रिलीज होते. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट द एनर्जी प्रोडक्शन बरोबर. 3 स्टेपमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन करून आपण एनर्जी प्रोडक्शन केलं आणि मग आपण नेक्स्ट पार्टमध्येच बघणार आहे की हाऊ दिस रिॲक्शन ऑकर्स इन एनएरोबिक रेस्पिरेशन. सो हे सगळं ऑकर झालं ते होतं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये, एरोबिक रेस्पिरेशन. नेक्स्ट स्टेज आपण बघणार एनएरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये उरलेला चॅप्टर आपण फिनिश करू. टिल देन स्टडी अँड इग्नोर अदर sounds because I am sitting in the farm and it's lot of birds are there, but it's okay, it's good, it's feel good to be here and try to complete this lecture. And today there will be little bit homework, that will be this: write down in detail all 3 steps of oxidization of glucose. Okay, so first step, second stage and third step. Okay, that's it. Till then, Jai Hind.